शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय झगडेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील अभंग वस्ती येथे. आणि या अभंग वस्तीवरती आज आपण अशा तरुणांना भेटणार आहोत ज्यांनी एका गायपासून सुरुवात केली आणि आज दिवसाचा 80 ते 90 लिटर दुधाचं कलेक्शन आहे आणि भविष्यात हा व्यवसाय अजून वाढवण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी कोमल अभंग आणि अनिल अभंग हे दोघं हा खूप कष्टाने हा व्यवसाय उभा करत आहेत. आणि या व्यवसायाची त्यांची सुरुवात आहे, 3 वर्ष झाला त्यांनी हा व्यवसाय उभारलेला आहे. पण लग्न झाल्यानंतर दोघांनी हा दुग्ध व्यवसाय करायचं ठरवलं. तर आज आपण समजून घेऊयात की तमाम शेतकरी बांधवांची मुलं आहेत ज्यांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न आहे की बाबा दुग्ध व्यवसाय करावा का नको. आता या दोघांनी आता नुकताच तयार केलेला आहे, सुरू केलेला आहे हा व्यवसाय. तर काय फायदा आहे, काय तोटा आहे, किती कष्टाचं स्वरूप कसं आहे, खरंच हा व्यवसाय चांगला आहे का, परवडणारा आहे का, तर याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आजच्या आपण या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा. तर चला सुरुवात करूयात आपल्या मुलाखतीला. नमस्कार अनिल. नमस्कार कोमलजी. तर सुरुवातीला परिचय करून द्या तुमचा. माझं नाव अनिल अभंग, गाव झगडेवाडी, राहणार अभंग वस्ती, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. कोमल अभंग. तर अनिलजी, म्हणजे की आता दुग्ध व्यवसाय सुरू केला तुम्ही, म्हणताय की आता एका गायपासून सुरुवात दूध धंदाच का करावा असं वाटलं? पोल्ट्री आहे, शेळीपालन आहे, शेळीपालन किंवा पोल्ट्री. पण त्यात कसं आहे, म्हणजे आपण एक गाय घेतली त्यावेळेस असं वाटलं की आपण ही गायचं रोजचं रोज आपलं कलेक्शन आणि ताजा पैसा म्हणजे दुसऱ्या शेतीतून तसं येत नाही. आता तरकारी केली तरी असं काय माळव किंवा दुसरं काय केलं तरी असं त्याच्यात गॅरंटी नाही ना तसं किती मिळेल तसं ह्याच्यात गॅरंटी की बाबा 10 रुपयाला 5 रुपये 100% राहतात. त्या हिशोबाने आम्ही हे वाढवत चाललेलो आहे. म्हणजे 50% नफा राहतोय असं तुमच्या डोक्यात आहे. पण आजची परिस्थिती तर वेगळी आहे. आता दर कमी आहे. ज्यावेळेस दुधाला सुरुवात केली ह्या व्यवसायाला त्यावेळेस कशी परिस्थिती होती दुधाच्या दराची, गायच्या किमतीची? गायची किंमत होती जास्त आणि दराला बी जास्त होती. 37-38 रुपये दर बसत होता. आताच्या ह्या परिस्थितीला थोडं कमी आहे. पण जे दुसरे बाबा पेरू किंवा दुसरी लागवड केली कशाची मिरची ही, तर त्याची सुद्धा तशीच परिस्थिती, गॅरंटी नाही ना. तसं ह्याच्यात आपल्याला गॅरंटी आहे की बाबा 100% काय ना काय मिळेल ह्या हिशोबाने आम्ही चालू ठेवलेलं आहे. बर. कोमलताई, आता नवीन लग्न झालं होतं, प्रत्येक मुलीला वाटतं की आपल्याला काम करायला नको, निवांत असेल तेवढं चांगलं. का मग तुम्ही हा जड व्यवसाय निवडला? का तुम्ही त्यांना होकार दिला की बाबा आपण करू म्हणून? त्यातून आपल्याला पेमेंट शिल्लक राहते, एवढं काय कष्ट नाही. सकाळचं काम 2 तास, संध्याकाळी 2 तास, दिवसभर निवांत. तसं शेतीत असं दिवसभर राबावं लागतं आणि पैसे मातीतच म्हणजे येतात का नाही हे फिक्स नाही. नसल्यामुळं आपल्याला गॅरंटी नाही की फायदा होईल. तसं ह्याचं फिक्स रेट असल्यामुळे, माहित असल्यामुळे हे करावं असं वाटलं. म्हणजे की कुठेतरी शाश्वत आहे की बाबा आपल्याला कुठेतरी 4 पैसे आपल्याला नक्की मिळणार. बरोबर. कशी सुरुवात झाली, कुठून गाय निवडल्या, कुणाची पसंती होती गाय निवडताना? गाय घेताना आम्ही सांगोलच्या बाजारला अचानक गेलो. अचानकच झालं. म्हणजे असं तुम्ही पण मी एक गाय घेतली आम्ही 55,000 रुपयाची पहिले स्टार्टिंगला घेतली. बर. तिथून आणली, ते असे हे झाले, आजारी पडले. असं वाटलं की गॅरंटीच नाही अशी वाटायची त्या गायची. आजारपणा. तिथून ते आपले हे झाले, सक्सेसफुल झाले. नंतर एक 10-15 दिवसांनी म्हणजे तिथून ते आजारातून कव्हर झाली ती गाय पहिल्या स्टार्टिंगची आपली जुनी. तिथून ते चालू केली आम्ही. ते नंतर त्याच्यावरती त्या पैशावर दुसरी गाय घेतली. नंतर त्याच्यावर वाढवत आम्ही या भांडवलातून आम्ही ऍडजस्टमेंट करत 10 गाय घेतल्या. बर. म्हणजे की बाजारात गाय घ्यायला तुमच्याकडून फसलं का, कसं झालं? फसलंच म्हणलं तर चालायसारखं. आम्हाला म्हणजे नॉलेज नव्हतं ह्या म्हणजे गाय घेताना, म्हणजे ह्या धंद्यातलं. बर. त्याच्यातून आम्ही असंच सहज गेलो, पसंत पडली, घेतली. घरी आल्यानंतर त्याचा पश्चाताप आम्हाला झाला. पण त्यातून आम्ही ते हे सावरून नंतर ते ह्याच्या उमेदीने सुरुवात केली. बरं. किती किमतीला घेतली होती गाय तुम्ही? ती गाय घेताना आम्ही स्टार्टिंगला 55,000 रुपयाला घेतली होती. बरं. आणि दुधाची काय कॅपॅसिटी होती? ते 24 लिटर देत होती. 24 लिटर देत होती. बर. म्हणजे त्यावेळेस दर दुधाला किती होता? 25-27 रुपये लिटर होता. बर. आता मला सांगा, गाय घेताना तुम्ही काय बघितलं त्या गायमध्ये? गाय घेताना असं बघितलं म्हणजे त्याचं ते टेक्स्चर गायचं की कासाचं गाय. म्हणजे त्या टायमिंगला अशी वाटली की आता ही गाय अशी म्हणजे दिसायला
आणि त्याची कासाची टेक्स्चर एकदम असं व्यवस्थित एकदम व्यवस्थित वाटली. म्हणून ते व्यापाऱ्याकडून आम्ही घेतले. दिलं का दूध त्या गायने दूध दिले 25 लिटर चालते आता सध्या. कधी असं तुम्हाला वाटलं की हा व्यवसाय वाढवू, आपण दुग्ध व्यवसाय करू? कधी खात्री वाटली? ही गाय घेतली आम्ही ज्यावेळेस सुरुवातीची पहिल्यांदा गाय घेतली ना, त्याच्यानंतर हळूहळू असं वाटलं की थोडं करत जावं हीच व्यवसाय पुढं, आपल्याला ह्यातून जास्त येत राहील पैसे हे वगैरे, म्हणून आम्ही ती चालू केली. बरं. एक गाय घेतली त्यावेळेस किती फायदा तुम्हाला मिळत होता? त्या टायमिंगला 50% फायदा, म्हणजे थोडक्यात 2000 रुपये आले तरी 1000 रुपये आपल्या नेट खिशात राहायचं. बरं. अशा हिशोबाने मग त्यातून ते म्हणजे हे होत गेलं, आवड निर्माण होत गेली आम्हाला ह्याची. बरं. पण आता गृहिणींना वाटतं की बाबा काय कष्टाचं काम नको, काय जबाबदारी घेता तुम्ही या व्यवसायातली? सकाळ संध्याकाळचं काय हे व्यवस्थित आपलं सगळं काम डेली चालू करायचं. काय वैरण ही टाकून झाली, धारा ही काढून झाले, काय नाही निवांत, त्याच्यामुळे काय वाटत नाही. असं काय आज अगोदर एकच गाय होती, पण परत हळूहळू करत गेलं. आता ही मुक्त गोटा केलाय आपण, त्याच्यामुळे कामाचं काही टेन्शन राहत नाही एवढं. पहिली गाय घेतली त्यावेळेस मुक्त होती का? नव्हती, त्यावेळेस बांधलेलीच होती. बांधूनच होती. 3 गाय होत तर बांधूनच होती. नंतर असं वाटलं की आपण आता हे मुक्त गोटा करावं, म्हणजे त्यातून आपल्याला थोडं कामाचं मेहनतीचं वेळ गोट्यामुळे आणि सगळं शरीर काम कमी होईल, अशा हिशोबाने आम्ही मुक्त गोटा इथं केलाय. एक गाय घेतली त्यावेळेस काय वाटलं किती गायींचा तुम्ही सांभाळ करू शकता? आमचं एक 10 गायांच्या बजेटमध्ये होतं फास्ट. पण थोडं ती गाय आजारी पडल्यामुळे आम्ही थोडं थांबून वर निर्णय घेत असं, म्हणजे सावकाश आपलं सगळा व्यवसाय सेट करत गेला. बरं, म्हणजे की गाय गडबड उपयोगाची नाही. एक गाय घेतल्यानंतर परत कशा वाढत गेल्या? त्या गायपासून असं वर ते वाढत डेअरीवाल्यांकडून आम्ही थोडं लोन घेतलं. दुसरी गाय घेताना ते जे ते हे झाल्यानंतर नील झाल्या की दुसऱ्या गायला घेतला, म्हणजे वाढवत गेला. तर स्वतः आपण नंतर पंजाबला जाऊन 2 गायी खरेदी केल्या होत्या. म्हणजे सुरुवात झाली आणि थोडं शेड झालं की पंजाबलाच गेला. पंजाबला गेलो. बरं. त्या पंजाबच्या गायत काय दगाफटका झाला का? दगाफटका झाला की. काय झालं दगाफटका? एक गाय हे आणल्यानंतर एक 9-10 दिवसांनी म्हणजे एक्सपायर झाले. बरं. काय किमतीला घेतली होती? तिथं 1.25 लाखाला घेतली होती. काय वाटलं तुम्हाला पंजाबला जाऊन गाय घेऊन यावं? दूध मिल्किंग जास्त होतं ना तिकडे, त्याच्यामुळे जावं. म्हणजे की तुम्हाला असं वाटलं की बाबा आता कमी गायमध्ये आपण जास्त दूध काढू, त्या हिशोबाने आम्ही नंतर ते निर्णय घेतला. गेलो जी 25 लिटर आपल्या इथं चालू होती तिथं 35-40 लिटरच्या हिशोबाने गाय आम्ही खरेदी केल्या होत्या. बरं. ते आणले इथं सक्सेसफुल झाली आपली एक गाय. गाय पंजाबची. 35-40 लिटर दूध देते आता सध्या. काय वाटतं तुम्हाला आपल्या गायच्या स्ट्रक्चर मध्ये त्यांच्यात किती फरक आहे? बराच फरक आहे. मिल्किंगला जास्त आहे आपल्या गायींपेक्षा, दूध जास्त आणि क्वालिटी जास्त. बरं. ही गाय त्या कालवड आहे, त्या गाय एक्सपायर झालेल्या गायीची. बरं, म्हणजे कालवड होती आणखी वर्षाचं पण झालं नाही. त्यांनी भरले. अच्छा.